व्यवहार नयाचा विषय ज्ञात नाही हा भाग आपण जाते साध्याचे हा चौथा व्यवहार आला. तीन व्यवहाराचा विशेष साध्याचे ठरवला. असद्भूत उपचारिक व्यवहाराचा, असद्भूत उपचारिक व्यवहाराचा, सद्भूत उपचारिक व्यवहाराचा विशेष. सद्भूत अनुपचारिक व्यवहार तिथला नव्हता आला आणि तो देखील या शुद्धात्म्यात नाही. हा भाग या सातव्या जातीच्या द्वारे आचार्य की गुणभेदही वस्तुतः आत्म्यामध्ये अनंत गुण असूनही गुणभेद नाही. असं काही आहे की काही गुण काय, काही विचार आहे, काही मेंदूच आहे. आधी विज्ञानाची कल्पना आहे की ज्ञान मेंदूतूनच काम करते, असं असू शकत नाही. प्रत्येक गुण प्रत्येक आत्म्याच्या प्रदेशात आहे आणि त्याच्यामुळे अनंत गुण सगळ्या प्रदेशात. एवढंच नव्हे तर एका एका गुणाचा एक एक अविभाग प्रतिच्छेदही सर्व प्रदेशात. एक प्रदेश दुसऱ्या प्रदेशात नाही राहत, पण एक अविभाग प्रतिच्छेद दुसऱ्या प्रदेशात. प्रत्येक प्रदेशात प्रत्येक गुणाचा प्रत्येक अविभाग प्रतिच्छेद असं असूनही कोणत्याही प्रकारचा वस्तुतः त्यात भेद नाही. पण प्रत्येक गुणाचं कार्य काय आहे हे समजून घेण्यासाठी, समजून सांगण्यासाठी, ज्ञान होण्यासाठी हा गुणभेद केलेला असणार आहे. वस्तूमध्ये गुणभेद नाही. उदाहरणासाठी आपण पाहणार आहोत आंब्याच्या कोणत्या भागात स्पर्श आहे, कोणत्या भागात रस आहे, कोणत्या भागात गंध आहे आणि कोणत्या भागात. आंब्याचा खालचा भाग रसाने, वरचा भाग स्पर्शाने असतात. त्या आंब्याच्या पुऱ्या प्रदेशामध्ये स्पर्श आहे, रस आहे, गंध आहे, वर्ण. त्या आंब्याच्या प्रत्येक प्रदेशामध्ये, प्रत्येक परमाणूमध्ये प्रत्येक गुणांचा प्रत्येक अविभाग प्रतिच्छेदही असणार. असं असूनही वस्तुतः अखंड आहे, अभेद रूपात पूर्ण द्रव्यात व्यापक आहे. तरी देखील आचार्य भेद करून सांगतात. तरी ते शिष्याला समजून सांगण्यासाठी भेद करावा लागतो. अखंड अभेद वस्तू कधी आपल्याला ज्ञात असत नाही आणि म्हणून जे ज्ञात आहे त्या ज्ञातावरून अज्ञाताची ओळख करून द्यावी लागते. छोटा बालक जेव्हा आपल्या मातेला किंवा पित्याला विचारतो की सिंह कसा, आणि मुलं हाताला विचारायचं नाही, आम्हाला सिंह कसा हा तुला दाखवावाच लागेल. तर काय त्या मांजरीला दाखवल्या जाते. त्याला ज्ञात कोण आहे? त्या बालकाला मांजर ज्ञात आहे. त्या मांजरीला सांगू की मांजर कशी आहे ना, अशाच प्रकारचा मांजर म्हणजे सिंह आहे वस्तुतः नाही. पण जे ज्ञात आहे त्या ज्ञातावरून अज्ञाताची ओळख करून देतात. आम्हाला भेद ज्ञात आहे, अभेद अखंड आम्हाला कधी ज्ञात झालं नाही आणि म्हणून आचार्य आम्हाला भेद करून दाखवतात. रामाच्या जीवनात अशी घटना बोललेली आहे की रामाने छोट्या बालपणामध्ये हा हट्ट केला होता, मला चंद्र माझ्या हातावर आला
मला हातात चंद्र पाहिजे, हा त्याचा हट्ट. आता तो कितीही राजा मोठा असेल, किती वैभवशाली असेल, तर चंद्र हातावर देऊ शकत नाही. पुष्कळ प्रयास करून पाहिले, परंतु चंद्र हातावर देता येत नव्हता आणि बालक हट्ट सोडत नव्हता. ग्रहणाला एक युक्ती सुचली. त्यांनी त्याच्या हातात आरसा दिला आणि चंद्राच्या समोर ठेवला. त्या आरशात चंद्राचं प्रतिबिंब आलं आणि हातात चंद्र आला. त्याप्रमाणे आम्हाला कळत नाही, अखंड अभेद वस्तूचं ज्ञान आम्ही समजू शकत नाही आणि म्हणून आचार्यांना भेद करून समजून सांगावं लागलं. असा हा गुणभेदही आज्ञामध्ये अनंत गुण आहे. हा भेदही वस्तुतः तुझ्या नाही. अखंड असा त्या गुणांचा पिंड अशा प्रकारचा आत्मा असणार आहे. हा भाग या साध्या व्याख्याद्वारे आचार्य सांगत आहे. म्हणजे जो आपला सद्भूत अनुपजनिक व्यवहार आहे त्याचा निषेधही या व्याख्येच्या माध्यमातून होतात. दर्शन ज्ञान चारित्र्यवत्वेन अस्य शुद्धत्वं इति चेत् आत्म्यामध्ये दर्शन आहे, ज्ञान आहे, चारित्र्य आहे, असा गुणभेद आहे. अशा गुणभेदाला तरी अशुद्धत्व येईल का नाही? रागद्वेषानं जीवाच्या जीवनात अशुद्धता नाही, पण गुणभेदानं तरी अशुद्धता येईल का नाही हा शिष्याचा प्रश्न आहे आणि आचार्य त्याला उत्तर देतात. आत्म्यामध्ये चरित्र दंशन ज्ञान. आधी चारित्र्य ठेवला शब्द म्हणून आधी चारित्र्य होते हा निघायचा. गाठेचा आणि बसण्यासाठी म्हणून ते शब्द मागे पुढे ठेवलेले आहेत. तर नानीस चरित्र दंशन ज्ञानम व्यवहारेण ज्ञानीला आत्म्यामध्ये ज्ञान आहे, दर्शन आहे, चारित्र्य आहे अशा प्रकारचं कथन आचार्यांनी केलं, भगवंतांनी केलं की हा आत्मा दर्शन ज्ञान चारित्र्य आदी अनंत गुणांनी सहित असा. नवीन लगेच सांगतात इकडे आहे म्हणतात आणि खाच्या उलट्या सांगतात की न नाणं ज्ञानही नाही, न चरित्र न चारित्र न दर्शन न दर्शन ज्ञान गो शुद्धो. हा आत्मा तरी न्यायक शुद्धच आहे अशा प्रकारचा थोडा पट वाटल्यासारखा दाखवणार आहे आपल्याला. वरच्या ओळी काय नक्की केलं आचार्यांना की आत्म्यामध्ये सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य गुण आहे हे नक्की. आणि खालच्या ओळीत लगेच काय सांगणार सारा विनोदच आला की नाही दर्शन, नाही ज्ञान आणि नाही चारित्र्य. हे समजून घ्यायचं आहे की व्यवहारेण हा उद्दिष्ट शब्द ठेवला आहे. व्यवहाराला भेद दृष्टीनं जेव्हा आम्ही त्या वस्तूकडे पाहतो, आज्ञाकडे पाहतो, पर्याय दृष्टीनं पाहतो, तेव्हा आम्हाला आज्ञामध्ये ज्ञान गुण दिसतो, श्रद्धा गुण दिसतो, चारित्र्य गुण दिसतो, सुख गुण दिसतो. पण जेव्हा अभेद अखंड असा न्यायक आत्मा पाहतो, त्या न्यायक आत्मा पाहत असताना ज्ञान आहे, दर्शन आहे, तर चारित्र्य आहे हा भेद दिसतो आणि हा मात्र ज्ञान दर्शन चारित्र्य दिसत नाही अखंड आत्म्यात तर नाही दिसणार. अखंड आत्मा जेव्हा पाहतो आहे, शुद्ध आत्मा जेव्हा आपण पाहतो आहे, तेव्हा त्याच्यात ज्ञान
का नाही? आहे अनंत गुण. आणि नाही म्हणताय याचा अर्थ काय की अनंत गुण असूनही शुद्ध आत्म्यामध्ये अनंत रूपाचा भेद राहिला नाही. भेद नाही, गुण नाही असा त्याचा अर्थ नाही. गुण प्रत्येक गुण त्या त्या द्रव्याच्या प्रत्येक अवस्थेमध्ये कायम राहतात आणि त्यामुळे सगळेच्या सगळे गुण सदा असूनही गुणभेद जो आम्ही करून सांगितला म्हणतात तो गुणभेद नाही. आपण पाहिलं होतं हा खडू किती इंच? 3 इंच असेल असं गृहीत धरू आपण. तर या खडूमध्ये 3 इंचाचा भेद आहे का नाही? हा भेद नाही, पण भेद नसताना हा किती मोठा आहे किती लहान आहे याची अवगाहना कशी आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही भेद 3 इंचाचा करणार आहोत. याचं ज्ञान होण्यासाठी, ज्ञान करून घेण्यासाठी हा भेद केला जातो. हा महत्वाचा भाग लक्षात घ्यायचा आहे. वस्तूमध्ये न गुणभेद आहे, न प्रवेश भेद आहे, वस्तूमध्ये न पर्याय भेद आहे. वस्तू या सगळ्याचा एक पिंड अखंड अशा प्रकारची वस्तू असणार आहे. त्यामध्ये कोणताही भेद असू शकत नाही. अनंत गुण आहे पण गुणभेद नाही. निषेध कशाचा केला? अनंत गुणाचा निषेध नाही केला, अनंत गुणरूपाच्या भेदाचा निषेध केला. गुणाचा निषेध होऊ शकत नाही. हा महत्वाचा आहे. केवळ ज्ञानात सगळे पदार्थ ज्ञात असतात असं असूनही सर्वज्ञतेला व्यवहार म्हणतात आणि आत्मज्ञतेला निश्चय. भगवान वस्तुतः सर्वज्ञ आहेत का नाही? केवली भगवान वस्तुतः सर्वज्ञ आहेत का नाही? सर्वज्ञ असूनही व्यवहारानं सर्वज्ञ आहे, निश्चयानं केवली भगवान आत्मज्ञच आहे. सर्वज्ञता नाही याचा विषय नाही करायचा आचार्यांना, पण सर्वांना जाणतो, सर्वांची अपेक्षा त्या ज्ञान स्वभावाला जोडली. ज्ञेयामुळे आत्म्याचा न्याय स्वभाव ज्ञेयाची अपेक्षा जोडल्या गेली, सर्व पदार्थांची अपेक्षा जोडल्या गेली म्हणून त्याला व्यवहार म्हटलं. आत्मज्ञच का म्हटलं केवली भगवंतांना? तर केवली भगवान आपल्याच पर्यायीला जाणताय, आपल्या ज्ञान पर्यायीचे ज्ञाते आहे. आम्हीही आमच्या ज्ञान पर्यायीचे ज्ञाते आहे. फरक कुठं पडला? आमच्या ज्ञान पर्यायीचा ज्ञेय एकच आहे आणि भगवंताच्या ज्ञान पर्यायीचा ज्ञेय अंतर नाही. एकाच ज्ञेयाला जाणू शकतो.
तेही एकाच इंद्रियाने जाणू शकतो. म्हणजे आपणही आपल्या ज्ञानपर्यायीला जाणतो, केवढी भगवानही आपल्या ज्ञानपर्यायीला जाणतात. केवढी भगवंताची ज्ञानपर्याय संपूर्ण ज्ञेय ठेवून आहे आणि आमची ज्ञानपर्याय एक एक निवडून ठेवून आहे. शेवटी जाणल्या जाते की आपली ज्ञानपर्याय जाणली जाते. म्हणून गुणभेदाला जो व्यवहार म्हटला तर गुण नाही म्हणून नाही, भेद नाही. 10-5 गुण एका प्रदेशात आहे, दुसऱ्या प्रदेशात काही वेगळे गुण आहे अशा प्रकारचं नाही. वस्तू वस्तुतः अखंड आहे, अनंत गुणाचा पुंज आहे. न्याय स्वरूपी शुद्धाज्ञास बंधामुळे अशुद्धता येते. हा भाग तर दूरचा झाला. गुणभेदानं पण अशुद्धता, हा जो शुद्धात्मा आहे ज्ञानस्वरूप, तर बंध शुद्धात्म्याला जर बंध मानला तर शुद्धात्मा कसा बनेल? अशुद्ध बनेल. तर म्हणतात बंधाची कथा तर शुद्धात्म्यात नाहीच, इथं दूर राहू म्हणतात. ते तर 2 द्रव्याच्या संयोगात घडणारी अवस्था आहे, त्याचा तर विचारच करता येत नाही. जिथं गुणभेद पाहिला तरी जर अशुद्धता येते तर म्हणतात विकार पाहिल्यावर अशुद्धता नक्कीच येणार. म्हणून गुणभेद पण हे शुद्धात्म्यात नाही. शुद्धात्म्यात गुण आहे का नाही तर म्हणतात गुण आहे, गुणभेद शुद्धात्म्यात नाही. अनंत धर्मयुक्त एका द्रव्याचे ज्ञान नाही अशा शिष्यांच्या जवळच्या शिष्यांना धर्मीचे स्वरूप समजावून सांगण्यासाठी काही धर्माद्वारे उपदेश देणाऱ्या आचार्यांचा केवळ नावाने वा व्यवहाराने भेद करून वस्तुतः भेद नाही अभेद आहे, गुणभेद रूपानं उपदेश आहे. धर्मी म्हणजे द्रव्य. द्रव्य कसं आहे? द्रव्याची परिभाषा काय आहे आपल्याला? गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. अनंत धर्मयुक्त एका द्रव्याचे ज्ञान आम्हाला होऊ शकत नाही. अखंड वस्तूच्या ज्ञानाची सवय आम्ही आमच्या मनाला, आमच्या अवस्थेला कधी लावलीच नाही. आम्हाला भेदानं समजते, खंड करूनच समजते. अखंड वस्तूचं ज्ञान करण्याची सवय आम्हा ज्ञानी जीवांना नाही आणि म्हणून आचार्यांना अनंत धर्मयुक्त एक धर्मी असला नाही शिष्यांना त्या धर्मीचं ज्ञान करून द्यायचं आहे. कुणाचं ज्ञान करून द्यायचं आहे? धर्मीचं ज्ञान करून द्यायचं. आपली जीवाची परिभाषा काय आहे? काय परिभाषा? ज्याला चेतना म्हणजे ज्ञान दर्शन आहे तो. तर ज्ञान आहे, दर्शन आहे, चेतना आहे आणि ते सगळं मिळून जीव आहे. की या ज्ञान दर्शन चेतनामय अखंड असा जीव आहे. परंतु आम्हाला तसं समजणार नाही की या सगळ्यामय हा जीव आहे हे कळू शकत नाही. आणि म्हणून समजून सांगण्यासाठी, शिकवण्यासाठी आम्ही काय केलं? वस्तुतः आत्मा कसा? आत्मा चेतन. आत्मा कसा? चेतन आहे. बाकीची सगळी द्रव्ये कशी आहेत? अचेतन आहे. तर हा आत्मा चेतन आहे म्हटलं तरी आम्हाला कळलं नाही. म्हणून मग आचार्यांना खुलासा करावा लागला की जो आत्मा चेतन आहे म्हणजे तुला तरी कळत असेल ना की जो जाणतो, जो पाहतो तो चेतन. चेतनाचा खुलासा करावा लागला, गुणभेद करून सांगावं लागलं. तेव्हा आम्हाला अखंड आत्म्याची ओळख झाली. हा सगळा जो परिभाषेचा प्रक्रम आहे हा नियमाने समजून सांगण्यासाठी उल्लेख केला. त्यांनी सगळ्या ग्रंथांमध्ये, सगळ्या ग्रंथांचा सार
नसल्यामुळे त्यात काय आचार्यांना सांगायचं आहे हे कळत नाही आणि म्हणून भेद करून सांगावा लागला. अशा जवळच्या शिष्यांना, आचार्यांच्या जवळ जे शिष्य राहत होते अशा शिष्यांना धर्मीचे स्वरूप समजून सांगण्यासाठी काही धर्माद्वारे उपदेश देणाऱ्या, आपणही आता कॉम्प्युटर पेक्षाही कॉम्प्युटर बनवणारा किंवा कॉम्प्युटर चालवणारा, याला काय विषय दाखवलं? काय विषय? कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटर बनवणारा किंवा कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या काही फरक दाखवला आपण? काय दाखवलं? कॉम्प्युटर मध्ये ज्ञान गुण नाही आणि बनवणाऱ्यामध्ये ज्ञान गुण आहे. म्हणजे भेद रूपानं आम्ही वस्तू समजून सांगू शकतो आणि म्हणून आचार्यांनाही भेद करून समजून सांगावं. नावानं वा व्यवहारानं भेद आहे, वस्तुतः गुणभेद ज्ञानीला ज्ञान दर्शन चारित्र रूप गुणभेद व्यवहारानं आहे, पण निश्चयानं जर पाहिले तर द्रव्य आपल्या सर्व गुणांना पोटात सामावून घेते. किंचित मिलित आस्वाद रूप अनुभव एक स्वभावात्मक आत्म्याचा अनुभव करणाऱ्या गुणभेद दृष्टी. ज्ञानीला ज्ञान दर्शन चारित्र रूप गुणभेद केला हाही व्यवहार आहे. का व्यवहार म्हटलं नाही म्हणून? भेद नाही आणि भेद केला आणि म्हणून त्याला व्यवहार अशा प्रकारचं म्हटलं. पण निश्चयाने जर पाहिले तर द्रव्य आपल्या सर्व गुणांना पोटात सामावून घेते. द्रव्य जर पाहिलं तर सगळ्या गुणांना सामावून घेते. जसं आपण पाहतो थंडाईचा कसा स्वाद, थंडाईचा स्वाद कसा होता? कसा स्वाद आहे थंडाईचा? त्या जे जे गुणधर्म आहे त्या त्या सगळ्या गुणधर्माचा मिलित एक स्वाद येतो आपल्याला, एक वेगळा स्वाद येत नाही. तर या वस्तुतः अखंड वस्तूमध्ये हा जो भेद केला हा भेद वस्तूत नाही, परंतु एक मिलित असा स्वाद ज्ञानीला येतो, अज्ञानीला तो येत नाही. जेव्हा आपण हे पाहणार थंडाई पीत असताना थंडाईमध्ये गोडपणा आहे, तिखटपणा आहे, काही वेगळा स्वादही आहे. तर हा भेद कुणाला येईल? ज्याला अजून भेद दृष्टी आहे, त्या थंडाईचा स्वाद ज्याला घेतला नाही त्याला हा भेद आहे. त्या थंडाईकडे पाहणाऱ्याला, थंडाई प्यायच्या आधी त्याचा वास घेणाऱ्याला हा विकल्प असणार. थंडाई पिताना हा विकल्प राहील का नाही? थंडाईचा स्वाद जेव्हा आला तेव्हा हा भेदाचा विकल्प राहणार. अनुभवामध्ये कधीही भेद कामा येत नाही. अनुभवात तर एक अखंड असा न्यायक आत्मा अनुभवात येणाऱ्यानंतर हा भेद ज्ञान करून घेण्यापुरता उपयोगी आहे आणि म्हणून आचार्यांना सांगावा लागला. किंचित मिलित स्वाद रूप एक स्वभावात्मक आत्म्याचा अनुभव करणाऱ्या गुणभेद दृष्टी येत नाही. आपला प्रश्न पुढचा उभा आहे. काहींना तर हा प्रश्न उभा आहे, जर अखंड वस्तू आहे त्यात गुणभेद नाही, पर्याय भेद नाही, हे सगळं सांगता कशाला? आपल्या डोक्यात ताण पडतोय समजून घेताना. एक अखंड न्यायक आत्मा आहे, न्यायक आत्मा
डोक्याचा ताणही वाचेल, लवकर समजेल आणि एवढे ग्रंथ करण्याची गरजही भासणार नाही. हा शिष्याचा प्रश्न जर असेल तर त्याला उत्तर काय देता येईल म्हणतात. आपण एका उदाहरणाने पाहणार आहोत. आपल्या तरुण मुलीला बघायला जेव्हा मुलगा येतो त्यावेळी आपण काय करतो, ते कपडे व्यवस्थित आहे की नाही, दागिने ते सुंदर दिसले पाहिजे म्हणून जे काय तुमचे प्रसाधन असतील त्या सगळ्या प्रसाधनाने, दागिन्याने, कपड्याने सजवून तिला आम्ही समोर ठेवणार. मुलगा पाहायला आल्यानंतर मुलगा म्हणे की मला मुलगी पाहायची आहे, मला मुलीचे कपडे पाहायचे नाही, मुलीचे दागिने पाहायचे नाही, मुलीचं प्रसाधन पाहायचं नाही, मला फक्त मुलगी पाहायची आहे. दिसल का नाही आणि दाखवाल का नाही. अशी मुलगी त्याला दिसल का नाही, आपल्याला दाखवता येईल का नाही. अनुभवण्याची गोष्ट आहे, दाखवता लागणारच आहे. आधी अनुभव म्हणतोय मुलीला पाहायला जेव्हा मुलगा आला, गुणरूपानच पाहायचंय. गुणरूपान गुण काय दिसणार, मुलगी पाहायला आल्यावर त्याचे गुण तर दिसणार नाही, ते तर तुम्हाला अनुभव नाही. पण जे दिसत आहे ते मला पाहायचं नाही. वस्तुतः तो पाहायला कशासाठी आलाय, मुलीला पाहायला आहे, मुलीचे गुणधर्म पाहायचे आहे, मुलीचा स्वभाव त्याला पाहायचा आहे. ह्या गोष्टी त्याला पाहायच्या नाही. कपडे पाहायचे नाही, तिचा प्रसाधन पाहायचं नाही, तिचे दागिने पाहायचे नाही, तिचा बाप काय प्रवीणी आहे ते पाहायचं नाही. आणि मुलगी दाखवायचं दाखवता कोणता आईबाप दाखवेल अशी मुलगी. मग आता यातच मुलगी पाहायची आहे म्हटलं तरी मुलगी दिसणार नाही. हेच पाहत राहिला तरी मुलगी दिसणार नाही. थोडं लक्षात घ्यायचं आहे. मुलीच्या प्रसाधनाकडे जर तो मुलगा पाहत राहिला तरी मुलगी दिसणार नाही. तिच्या कपड्यावर जर तो पाहत राहिला तरी त्याला मुलगी दिसणार नाही. तर या सगळ्या दृष्टांतातून लक्षात काय ठेवायचं, त्या सगळ्या पदार्थांना युक्त असणारी सजलेली मुलगी त्या सगळं पाहूनही त्याच्याकडून दृष्टी हटवून त्यात असणारी मुलगी त्याला पाहावी लागणार. त्याच्याशिवाय मुलगी दिसणार नाही आणि ते म्हणजे ही मुलगी नाही. हे सगळं बाह्य जे आहे ते म्हणजे मुलगी नाही. पण हे पाहिल्याशिवाय मुलगी दिसणार नाही. आणि यातच अडकला तरी मुलगी दिसणार नाही. त्याप्रमाणे म्हणतात आम्हाला त्या गुणभेदाच्या द्वारे वस्तू समजून घ्यावीच लागेल, त्याच्याशिवाय शुद्धात्मा दिसणार नाही. आणि शुद्धात्मा पाहलाच नाही, हेच सगळं पाहत राहिलो तरी शुद्धात्मा दिसणार नाही. हे समजून घ्यायचं आहे. या सगळ्या परिकराचं ज्ञान करून घ्यायचं आहे आणि या सगळ्या परिकरापासून परावृत्त होऊन आमच्या न्याय स्वरूपी आज्ञेला आम्हाला पाहायचं आहे. तर हा शुद्धात्मा दिसणार आहे. म्हणजे या गुणभेदाला जाणायचं आहे आणि जाणून गुणभेदापासून दूर होऊन एक अखंड आत्मा, नायक आत्मा पाहायचा आहे. म्हणून व्यवहार जाणण्यासाठी मर्यादित आहे. जाणण्यामध्येही जर लाखाडला तर तुम्हाला निश्चय करू शकणार नाही. गुण पर्यायमय वस्तू आहे तरी त्यांना व्यवहार का म्हटलं. शिष्याने प्रश्न उभा ठेवला, तुमची परिभाषा काय? गुण पर्यायात्मक द्रव्य. मग आता त्या गुणभेद केला, पर्याय भेद केला तरी तुम्ही त्याला व्यवहार म्हणता. ते वस्तूत आहे,
ते कसं व्यवहार घ्यावं हा शिष्याचा प्रश्न. भेद नाही व केला म्हणून व्यवहार. वस्तुतः त्याच्यामध्ये भेद नाही. कोणता भेद आहे? गुण आणि द्रव्यामध्ये कोणता भेद आहे? द्रव्य भेद आहे का क्षेत्र भेद आहे का काल भेद आहे की भाव भेद आहे? नाव असली कळाली. जे द्रव्य ज्ञान गुणाचं आहे ते दर्शन गुणाचं आहे का दुसरं द्रव्य आहे? जे द्रव्य ज्ञान गुणाचं आहे ते द्रव्य दर्शन गुणाचं आहे, सुख गुणाचं आहे का दुसरं आहे? द्रव्य एकच आहे. ज्या क्षेत्रात ज्ञान गुण आहे, ज्या प्रदेशात ज्ञान गुण आहे, त्याच प्रदेशात दर्शन गुण आहे, सुख गुण आहे, ते दुसऱ्या प्रदेशात आहे. म्हणजे क्षेत्र एक आहे. त्या काळी गुण कसे आहेत द्रव्यामध्ये? ज्ञान गुण कसा आहे? जीवा अनादि अनंत आहे. ज्ञान गुण कसा आहे? अनादि अनंत काळा, अनादि काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत राहणार आहे. बाकी सुख गुण वीर्य गुण नाही ते प्राप्त होणार. सुखाबाबत तर नक्कीच वाटत. आता आपण कसे दुःखी की सुखी? मग सुख गुण तर आता नाही की नाही अनादि. सुख गुण साधे होईल का नाही? सुख गुणही साधे नाही. म्हणून गुणांचा कालही कसा झाला? जो द्रव्याचा काल आहे तो सदा गुणांचा काल आहे. द्रव्य कसं अनादि अनंत आहे तसे गुणही अनादि अनंत आहे. पहिला कोण? भाव. की प्रत्येक गुणाचा भाव त्या त्या वस्तूचा जो एक स्थायी भाव आहे त्या स्थायी भावाचं रूप सगळ्या गुणात आहे. एक चैतन्य हा जीवाचा स्थायी भाव आहे. तर हा चैतन्याचं रूप सगळ्या गुणांमध्ये. सगळे गुण चैतन्य रूप नाही परंतु चैतन्याचं रूप म्हणा, चैतन्याची छाया म्हणा सगळ्या गुणांवर असणार आहे. आणि म्हणून भाव भेदही नाही. आणि म्हणून गुण भेद वस्तूमध्ये नाही. म्हणून त्याला व्यवहार म्हटलं. वस्तुतः गुण द्रव्याचेच आहे. द्रव्यात सदा निश्चयाने अग्नी एकच आहे. पण भेद व्यवहाराने जाळते ती अग्नी, शिजवते ती अग्नी, प्रकाश करते ती अग्नी असा गुणभेद होतो. निश्चयाने पाहिलं तर अग्नीचा स्वभाव एकच आहे, उष्णता. हा त्याचा एकच स्वभाव आहे. पण असं असताना आपण त्या अग्नीच्या मध्ये गुणभेद किती पाहणार आहोत? ती अग्नी 3 कामं करणार आहे. एक तर अग्नी जाळण्याचं काम करते म्हणजे तो गुणधर्म तिच्यात आहे. दुसरा गुणधर्म स्वयंपाक शिजवण्याचं काम करते, तोही गुणधर्म तिच्यात आहे. आणि तिसरा अग्नी प्रकाश देते, हाही गुणधर्म तिच्यात. म्हणजे ह्या अशा प्रकारचे सगळे गुण तिच्यात असूनही आम्ही अग्नी एक अखंड पाहतो. त्याप्रमाणे हे गुणभेद असूनही आम्ही आत्मा एक अखंड पाहत नाही, गुणभेद पाहतो, समजून घेतो. तेव्हा अनुभवात एक अखंड आत्मा. तसा जीवामध्ये पण गुणभेद. दर्शन गुण पाचक आहे, ज्ञान गुण प्रकाशक आहे, चारित्र गुण दाहक आहे. उदाहरण आहे, पूर्णतः जाऊ नका. दर्शन गुण पाचक आहे म्हणजे काय झालं? श्रद्धा गुणानं काम काय केलं आपल्याला? आज थोडं लक्षात घ्यायचं की पाचक शब्द का ठेवला त्या निरूपणासाठी. आजही तुमच्या जवळ आत्मा शुद्ध आत्मा आहे. हे पचवणं कठीण आहे. ही श्रद्धा गुण पाचक आहे. तुम्हाला
जीवनभर मानलं नाही ते मानण्यासाठी या म्हणजे पाचकचा केला. ज्ञान गुण कसा आहे? प्रकाशक आहे. आम्ही कसे आहोत, आमच्या भोवतात असणारी परिस्थिती कशी आहे, वस्तू कशी आहे याला दाखवणारा, प्रकाशित करण्याचं काम ज्ञान दूर करणार आहे. आणि चारित्र्य गुणासाठी शब्द काय ठेवला? दाहक शब्द ठेवला. का? चारित्र्य गुण हा दाहक म्हटला. आपल्या रागद्वेषाला जाणणारा आहे. आपल्या रागद्वेषाचा अभाव झाल्याशिवाय चारित्र्य होत नाही. आणि म्हणून दाहकताही त्याच्या ठिकाणी आहे. अशा प्रकारची अनेकता जरी प्रत्येक गुणांच्या स्वरूपानं असली तरी देखील ते अखंड आहे, भेदरूप वस्तू आहे. आठवं आहे आपल्याजवळ निकटवर्ती शिष्य शब्द येणार आहे संस्कृतीत. जो जवळ राहतो, दीक्षा केल्यानंतर सारे शिष्य आपल्या आचार्यांच्या जवळ, आपल्या मोठ्या मुलीजवळ राहणार, याचं नाव निकटवर्ती शिष्य होईल का नाही? खुलासा केला आचार्यांनी की जो मुमुक्षु असो, शुद्ध आत्मा समजून घेण्यासाठी तत्पर आहे, पात्र आहे, दृष्टीवान आहे, तो निकटवर्ती शिष्य आहे. जो मुमुक्षु आहे, शिष्य असूनही ज्याला खरोखरी आपल्या कल्याणाची इच्छा नाही, आपल्या असणाऱ्या दुःखापासून मुक्ततेची इच्छा त्याला नाही, तो शिष्य खरा शिष्य नाही. म्हणून तो मुमुक्षु असला पाहिजे. हे पंचांग शुद्ध आत्मा समजून घेण्याची तळमळ त्याच्या जीवनात असली पाहिजे. आत्मा नाही, काय करायचं आहे ते सांगा. जैन धर्मात काय करायचं? आम्ही जैन धर्मीय आहोत, आता काय करावं हे सांगा असं जेव्हा आम्हाला वाटत असतं तेव्हा आचार्य हे सांगणार आहेत की आम्हाला करायचं सोडायचं आहे, जाणायचं आहे. करायचं हा धर्म होत नाही, जाणणं हा आत्म्याचा धर्म असणार आहे. आणि म्हणून शुद्धात्म्याला समजून घेण्यासाठी जो तत्पर आहे, त्याला खरोखरी शुद्धात्मा काय सांगतायत आचार्य. तू न्यायदायक, तू शुद्ध आहे, तू सदा ठिकाणी आहे, पण कळालं नाही. आणि ते कळवून घेण्याची त्याच्या जीवनात तळमळ आहे, आस्था आहे, तो निकटवर्ती आहे. जो पात्र आहे तो शिष्य पात्र पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? खूप ज्ञानी असला पाहिजे असं नाही. शिष्य ज्ञानी असला तर तो पात्र होतो असं नाही. म्हणून आचार्य हे सांगणार आहे संस्कारामध्ये की आम्ही जे सांगतो आहे ते ज्ञानीसाठी नाही, अज्ञानीसाठी हा आमचा प्रयास आहे की अज्ञानीच्या जीवनातही या शुद्धात्म्याचं ज्ञान व्हावं, यासाठी हा प्रयास आहे. म्हणून समेसा हा अज्ञानीसाठी दिला गेला आहे, ज्ञानीसाठी नाही. का? ज्ञानीनं शुद्धात्मा स्वीकारला, शुद्धात्मा रूपानं परिणत झाला आहे. त्याला कळाल्याशिवाय तो परिणत झाला नाही, तर त्याला सांगण्याची गरज राहिली नाही. ज्यांनी शुद्धात्म्याला जाणलं नाही, स्वीकारलं नाही, त्या अशा अज्ञानी जीवासाठी, मिथ्यादृष्टी जीवासाठी आचार्यांना समस्या सांगायचा आहे. हा शुद्ध आत्मा तर जो असा पात्र आहे की जो मुमुक्ष आहे, अजून मिथ्या दृष्टी असूनही हे मिथ्यात्व माझ्या जीवनातलं कधी दूर होईल. अनादिकालापासून करत आलो, आमच्या घरात परंपरेने ह्या गोष्टी होत आल्या, म्हणून आम्ही करतच राहू. यासाठी नाही म्हणतात त्याच्या जीवनात हा भाव आला की आजपर्यंत चुकलो ते चुकलो, आता यापुढे तरी तसं चुकणार नाही.
ही भावना त्याच्या जीवनात आली असेल तो पात्र आहे दृष्टीवान असा शिष्य. त्याला दृष्टी पाहिजे, दृष्टी शुद्धाज्ञाला पाहायला एक वेगळी दृष्टी पाहिजे आणि असा तो दृष्टीवान असला. शेवटचं वाक्य आहे आपल्याला, शुद्ध पर्याय शुद्ध आज्ञाकडे वळली म्हणून अभेद म्हटल्या जाते, बाकी पर्यायी अभेद नाही. वस्तुतः ती पण अभेद नाही. जेव्हा शुद्ध पर्याय शुद्ध आज्ञाचं लक्ष करते, शुद्ध आज्ञेची उपासना करते, त्यावेळी ती शुद्ध आत्मरूप झाली असं म्हटल्या जातं. असा व्यवहार होतो. नेहमीच पर्याय शुद्ध आज्ञापासून भिन्न असणार आहे. नाही जर ती भिन्न नसेल तर ती उपासक होत नाही. थोडा विवेकानं विचार करण्याचा काय म्हटलं मी. शुद्धाज्ञापासून पर्याय जर केवळ अभेद मानली तर आपत्ती काय. शुद्धात्मा आणि शुद्धात्म्याला दृष्टीत घेणारी पर्याय ही जर केवळ अभेद मानली तर आपत्ती काय. शुद्ध आत्माचं कार्य रूप होत नाही. श्रद्धेत घ्यायचं आहे, ज्ञानात घ्यायचं आहे, चारित्र्यात घ्यायचं म्हणजे कार्य आहे तर काय आहे. कार्य आहे आणि कार्य पर्यायीच होत. आणि म्हणून शुद्ध आत्मा शुद्ध आत्म्याला जाणत नाही, शुद्ध आत्म्याला जाणणारी ही पर्याय आहे, ज्ञान पर्याय. तर ज्यावेळी ही ज्ञान पर्याय आपल्या शुद्धात्म्याला जाणते त्यावेळी ही शुद्धात्म रूपानं परिणत झाली असा व्यवहार होतो, अभेद झाली असा व्यवहार होतो. वस्तुतः त्याही काली ती त्याच्यापासून आस्थान तावत बंध प्रत्यया न्यायकस्य असिद्धत्वम्. दर्शन ज्ञान चारित्राणि एव न विद्यन्ते. न्यायकाला बंधामुळे अशुद्धता येते ही गोष्ट तर खूप दूरची राहिली म्हणतात. शिवणीही ही गोष्ट मान्य करेल, इतर धर्मीय देखील ही गोष्ट मान्य करणार आहे. जी विकृती आहे, रागद्वेष आहे, क्रोध मान माया आदी विकार आहे, त्यांनी आत्म्याला अशुद्धता येते हा भाग सगळ्या लोकांनी मानलेला असणार आहे. जीवानीही मानला, जैनांनीही मानला, त्यात काही फार जैन त्याच्या पुढे जाऊन सांगत आहे की दर्शन ज्ञान चारित्राणि एव न विद्यन्ते. दर्शन ज्ञान चारित्र हा भेद जर केला तरी अशुद्धता येते, तरी व्यवहार होतो. दर्शन ज्ञान चारित्राणि न विद्यन्ते या शब्दाचा शब्दशः अर्थ काय होणार आहे. नाही आहे हा अर्थ होणार आहे, पण आचार्यांना हे नाही सांगायचंय. दर्शन ज्ञान चारित्राचा भेद नाही, तिचा शब्द नाही तरी तो आचार्यांना अभिप्रेत आहे. नाहीतर दर्शन ज्ञान चारित्रच नाही आत्म्यामध्ये असं सांगतात. यतोहि अनंत धर्मिणी एकस्मिन् धर्मिणी अनिष्णातस्य अन्ते वासी जनस्य तद अवबोध विदायिनीहि यश्चित् धर्मिणी तम् अनुशासतां सूरीणां धर्मधर्मिणोः स्वभावतो अभेदे अपि व्यपदेशतो भेदम् उत्पाद्य व्यवहार मात्रेण एव ज्ञानिनो दर्शनं ज्ञानं चारित्रम् इति उपदेशः. सोदतीचे कडे लक्ष द्या. अनंत धर्म ही पहिल्या शब्दाचा अर्थ धर्म होता. आज्ञामध्ये गुण धर्म किती अनंत. तर अनंत धर्माने आणि धर्मी किती. तर एक धर्म
आणि एकस्मिन धर्मिणी, धर्मिणी म्हणजे द्रव्य, धर्मनी म्हणजे गुण. तर गुण किती आहे द्रव्यामध्ये? अनंत गुण असणाऱ्या अशा एक धर्मीमध्ये अनिष्णातस्य, ज्याला एक धर्मी कधी कळतच नाही, अखंडता त्याच्या दृष्टीत नाही. आम्हाला अनादी काळापासून अनंत काळापर्यंत हा विकल्पच राहतो सदा की आम्ही भेद करून वस्तूकडे पाहत राहिलो, अभेद वस्तूकडे पाहिलं नाही आणि म्हणून अनिष्णात राहिलो. अभेदासाठी अखंडासाठी आम्ही अनिष्णात राहिलो. असे अंतेवासी जनस्य, अंतेवासी जन म्हणजे शिष्य, आचार्यांचे जे शिष्य होते अशा त्या शिष्यांसाठी तत् अवबोध विधायी. तत् कुणासाठी आलं? तत् कुणासाठी आलं? धर्मीसाठी आलं. की काय त्याला ज्ञात नाही? शिष्याला ज्ञात काय नाही? धर्मी ज्ञात नाही, धर्म हे ज्ञात आहे. शिष्याला ज्ञात काय आहे? भेद ज्ञात आहे, अभेद ज्ञात नाही. आणि म्हणून तर हा शब्द जो आला आहे तो धर्मी समजून सांगण्यासाठी तर अवबोध विधायी, त्याचं ज्ञान करून देणाऱ्या अशा कैश्चित धर्मेही काही धर्माच्या द्वारे अनुशासनाम सुरीना, आचार्यांनी हा उपदेश केलेला. ज्याला जे समजतं त्याला त्याच्या भाषेत समजून सांगावं लागतं. पुढल्या कथेत तो भाग येणार आहे आपल्याला की त्या बालकाच्या भाषेतच बालकाला समजून सांगावं लागलं. त्याच्यापेक्षा थोडा ज्ञाता असेल तर त्याला त्याच्या भाषेत समजून सांगावं लागलं. जेव्हा आपण मुलींकडे जातो तेव्हा आशीर्वाद काय देतात? काय देतात? तुम्ही काय आशीर्वाद देता? सद्धर्म दुःखीरस्तु. काय आशीर्वाद देत असतात? तुम्ही ऐकलं नाही आणि देते हा महत्वाचा भाग आहे. तुम्हाला कळलंच कसं की वस्तुतः जे आचार्य असतात, विधी असतात, ते आशीर्वाद काय देत असतात? सद्धर्म दुःखीरस्तु. आता त्याला संस्कृत येत ना, अशा जीवाला यातलं काय कळलं? त्याला काहीच कळलं नाही. काय म्हटलं काय नाही, काय आशीर्वाद दिला, वाईट हो आशीर्वाद दिला, चांगलं हो आशीर्वाद दिला, त्याला कळत ना. त्याला त्याच्या भाषेत सांगावं लागेल ना. ज्याला संस्कृत येत नाही त्याला संस्कृत मध्ये सांगून जसं कळत नाही त्याला मराठीतच सांगावं लागतं. जसं आता आपण संस्कृतिका पाहतो आहे का मराठीत आपल्याला करावं लागत आहे की आपल्याला संस्कृत समजत नाही आणि म्हणून मराठीत सांगावं लागतं. तसं त्या जीवाला हे सांगितलं जातं की बाबा तुझं अविनाशी कल्याण हो, सदा तुझ्या जीवनात कल्याणाचा भाव कधी येऊ नये. तुझं जीवन हे समृद्ध आपल्या गुणांच्यासाठी उपासना करणारं बनो, सुखद बनो, हा आशीर्वाद दिलेला असतो. त्याच्या भाषेत त्याला सांगावं लागलं. तसं आम्हा व्यवहारी जीवांना व्यवहाराच्या भाषेत आचार्यांना सांगावं लागलं आणि म्हणून गुणभेद करून आचार्यांनी सांगितले. तर अवबोध विधायिनी कैश्चित धर्मीही तम अनुशासता. काही एका विशिष्ट धर्माला ज्ञात कोणता धर्म आहे? जीव जाणते एवढं ज्ञात आहे. तर त्या ज्ञात असणाऱ्या आमच्यात आम्ही जाणतो, आम्ही विश्वास करतो, आम्ही रमतो हे आम्हाला माहित आहे. पण या सगळ्यामध्ये व्यापक एक न्यायक आत्मा आहे हे आम्हाला ज्ञात नव्हतं. यासाठी काही जे ज्ञात धर्म आहे त्या धर्माच्या माध्यमातून अनुशासनाम सूरीनाम, अनुशासन करणाऱ्या सूरींच्या जीवनात धर्म धर्मिनो स्वभावतः अभेदे अपि
पुद्गलाचे गुणधर्म काय? आता याच्या सगळ्या भागात स्पर्शरस गंध वर्ण आहे का नाही? आणि स्पर्शरस गंध वर्णात पुद्गलत्व आहे काय? म्हणतात जिथं जिथं स्पर्शरस गंध वर्ण आहे तिथं तिथं पुद्गल आहे, जिथं जिथं पुद्गल आहे तिथं तिथं स्पर्शरस गंध वर्ण आहे. म्हणून धर्म आणि धर्मी, द्रव्य आणि गुण यामध्ये स्वभावतः अभेदे अपि स्वभावानं अभेद असताना देखील व्यपदेशतो भेदम उत्पाद्य कथनासाठी नावानं भेद करून व्यवहार मात्रेन एव, केवळ व्यवहारानं मात्रेन एव का दोन एवकार झाले. कोणते दोन एवकार झाले? कोणते दोन एवकार झाले? मात्रेन एव, मात्र हाही एवकार आहे, च आहे. एवकार म्हणजे की व्यवहारानंच, मात्र म्हणजे व्यवहारानंच एवकाचाही अर्थच होतो. केवळ व्यवहारानं ज्ञानिनो दर्शनम ज्ञानम चारित्रम इति उपदेशः. ज्ञानीच्या जीवनात दर्शन आहे, ज्ञान आहे, चारित्र आहे असा भेद करून आचार्यांना सांगावं लागलं. वस्तुतः मोक्ष मार्ग आपण पाहतो. सूत्र काय आपल्याकडे मोक्ष मार्गाचे? सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र हे मोक्ष मार्ग. तीन मोक्ष मार्ग आहे कधी? व्यवहार निश्चय अशा दोन प्रकारचा तरी मोक्ष मार्ग आहे कधी? मोक्ष मार्ग एक आहे. मोक्ष मार्ग हा एक वचन ठेवून अखंडता सिद्ध केली. तसं आचार्य इथं सांगतात की या गुणभेदाच्या माध्यमातून आचार्यांना अखंड वस्तू दाखवायची आहे. गुणभेद वस्तूमध्ये आत्म्यामध्ये परमार्थता हा तू एक द्रव्य निष्ठित अनंत पर्यायतया एकम किंचित मिलित स्वारम अभेदम एक स्वभावम अनुभवतो. न दर्शनम न ज्ञानम न चारित्रम न्यायकाः एव एकः शुद्धः. निश्चयानं जर पाहिलं तर म्हणतात एक द्रव्य निष्ठित, ज्यानं गिळून टाकलं आहे सगळ्या गुणधर्मांना, सगळ्या पर्यायांना आपल्या सामावून घेतलं आहे. पाण्यात साखर टाकली, मीठ टाकली, काय झालं? बाहेर आलं तरी पाणी. पाण्यात जेव्हा मीठ टाकलं, साखर टाकली तेव्हा काय? पाण्यानं सामावून घेतलं त्या सर्वांना. तसं हा पदार्थ सगळ्या गुणभेदांना आपल्या सामावून घेतो आहे, अंतर्गत करतोय. निष्ठित अनंत पर्यायतया, अनंत गुणभेदांनाही ज्यांनी गिळून टाकला आहे. सा एकम किंचित मिलित स्वाद, अनंत गुणांचा स्वाद एक एक, तो कसा आहे? तो मिलित येणार आहे. आणि म्हणून आत्म्यामध्ये असणाऱ्या अशा अनंत गुणांचा स्वाद त्याला एक रूपाने येतो. आणि हा एक रूपाचा स्वाद मिलित असणार आहे. म्हणून किंचित, किंचित शब्द दाखवला. वस्तुतः प्रत्येकाचा स्वाद भिन्न भिन्न असणार आहे, तरी देखील एक अखंड दृष्टी तो मिलित येणार आहे. एक स्वभाव अनुभवता, हा आत्म्याच्या एक स्वभावाचा अनुभव जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्हाला दर्शन दिसत नाही. तेव्हा आम्हाला शब्द मुलाचा टाकलाय काय? दर्शन भेद दिसत नाही, ज्ञान गुण म्हणून दिसत नाही, किंवा चारित्र म्हणूनही दिसत नाही. आमच्या दृष्टीत एक न्याय शुद्ध अखंड त्रिकाली असा या रूपानं या दोन काठीच्या माध्यमातून हा शुद्ध आत्मा सगळ्या व्यवहाराच्या अतीत आहे.
कोणत्याही प्रकारच्या व्यवहारानं तो दाखवता येत नाही. व्यवहार त्याच्यामध्ये नाही, तो तर एक अखंड ज्ञानच आहे. हे जे द्रव्य घेतलेलं आहे, द्रव्य निश्चित अनंत पर्याय, द्रव्य म्हणजे कोणतं प्रमाणात